धक्कादायक लाचखोरीचा व्हिडिओ देऊनही जिल्हा परिषदेकडून कारवाई नाही, तक्रारदारास हाकलून लावले। अहिल्यानगरमध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आलाय। ग्रामपंचायत विभागात बसविलेल्या पाणी शुद्धीकरण यंत्राचे बिल मिळवण्याबाबत ग्रामीण पाठपुरावा विभागाच्या पाथर्डी विभागाच्या उपअभियंत्यांनी ठेकेदाराकडून पैशांची मागणी केली। त्याचा व्हिडिओ जिल्हा परिषदच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे देऊनही अद्याप दखल घेतली गेली नाहीये, तसेच बिलही मिळाले नाहीये। धक्कादायक म्हणजे याची चौकशी करण्याकरिता गेलेल्या तक्रारदारास अक्षरशः हाकलून लावले, अशी तक्रार विकास पांडुरंग आघाव या पुरवठादाराने जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे। आघाव यांनी म्हटलंय की अकोला तालुका पाथर्डी येथे त्यांनी 4 लाखांचे पाणी शुद्धीकरण यंत्र बसवले। या संदर्भात आघाव यांनी वर्षभरापूर्वीच बिल सादर केले, मात्र पाथर्डीचे उपअभियंता अनिल सानप यांनी सही न केल्याने बिल मिळालेले नाही। आपण आजपर्यंत अनेक ग्रामपंचायतीची कामे केली असून या कामांची देयके व तत्सम कामासाठी सानप यांनी अनेकदा पैसे घेतले। त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सीओंकडे दिलेले आहे, तरीही आपल्या तक्रारीची अद्याप दखल घेतली नाहीये। तक्रार केल्यानंतर जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हितेंद्र चव्हाण यांनी अकोला येथे येऊन कामाची पाहणी केली। त्याचा अहवाल आपण त्यांना मागितला असता चव्हाण यांनी आपणास जिल्हा परिषद कार्यालयातून हाकलून दिले, असं आघाव यांनी सांगितले।